नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर 2 उमेदवारांमध्ये राडा झालाय. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केले, तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर दारावर धडका देत राहिले. परिस्थिती तणावाची झाल्यानंतर केंद्र प्रमुखांनी स्वतः दखल देत मार्ग मोकळा केला. हे केंद्र सुभाष रघाताटे नामक उमेदवाराच्या समर्थकांनी काबीज केलं असल्याने या केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी दुसऱ्या गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली. या घटनेने केंद्र परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यपदी राजेंद्र गांधी, तुषार सोम आणि राखी कंचरलावार यांची निवड झाल्याने चंद्रपूर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच या समितीवर चंद्रपूरच्या 3 कार्यकर्त्यांना स्थान मिळाले आहे. राज्य परिषदेसाठी प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील 3 कार्यकर्त्यांना एकाच वेळी संधी मिळाली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायक बाब आहे. ही निवड पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सामाजिक भान या मूल्यांवर आधारित कार्याचा सन्मान आहे. पक्षाच्या विविध स्तरांवरील योगदानामुळेच आज राज्याच्या या महत्त्वाच्या विचार मंचावर आपल्याला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी ही गौरवाची आणि प्रेरणादायक बाब आहे. अशा शब्दात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले. एकीकडे विदर्भात मानव वन्यजीव संघर्ष पाहायला मिळत असताना आता मानवानेही वन्य प्राण्याची शिकार केल्याची घटना अहेरी येथील नागेपल्लीमध्ये घडली आहे. इतकेच नाही तर हा इसम चक्क वन्य प्राण्याची शिकार करून मांस शिजवताना पोलिसांना सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत बुधवारी 9 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मांस शिजवताना त्या व्यक्तीस रंगेहात पकडले. ही कारवाई अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली असून यामध्ये अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिजवलेले मांस हे हरणाचे असल्याचे समजते. वनविभाग पुढील तपास करत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पूल निर्माणाधीन आहेत. जरा पाऊस पडला की ते पूल पाण्याखाली जातात. हेच घडले आरमोरी येथे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर काल रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी बस परत अडकून पडल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या. जिल्हा प्रशासनाच्या तत्पर आणि मदतीमुळे दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप बचावले असून यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व त्यांचे कौतुक करत महाराष्ट्र शासन जिंदाबादचे नारे दिले. मागील 2 दिवसांपासून सिरोंचा तालुक्याच्या 40 गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ही 40 गावे 2 दिवसांपासून अंधारात आहेत. सततचा पाऊस, त्यात वीज नाही, यामुळे येथील नागरिक संतापले असून नगर पंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या नेतृत्वात सिरोंचा येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी तात्काळ दखल घेत महावितरण कंपनीच्या कार्यालयात भेट दिली, परंतु त्यांनाही अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाले नाही. यावर रोष व्यक्त करत पाशा यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत तात्काळ विद्युत सेवा सुरळीत करावी व कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच वीज पुरवठ्याची समस्या अशीच सुरू राहिली तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. विदर्भात सततच्या पावसामुळे मुख्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांमधील पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की मोठ्या नद्यांना जोडणाऱ्या लहान नद्यांचा प्रवाह मंदावला आहे. वर्धा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने चंद्रपूरच्या मुख्य इराई नदीचा प्रवाहही मंदावला आहे आणि इराई नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे पुराचा धोका असल्याने आजूबाजूच्या परिसरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील वर्धा देशपूर मार्गावर वर्धा नजीक एक नाला आहे. या नाल्याला पूर आल्याने नाल्यामध्ये कुरंजा येथील एक वयोवृद्ध इसम राजेंद्र विश्वनाथ तुमराम वाहून गेल्याची घटना घडली. राजेंद्र तुमराम हे काही कामानिमित्त आपल्या सायकलने वर्धा येथे आले होते. काम आटपून ते कुरंजाकडे निघाले, मात्र वर्धा पुलावर 2 ते 3 फूट पाणी वर असल्याने तुमराम यांचा तोल गेला व ते आपल्या सायकलसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. बातमी मिळेपर्यंत तरी तुमराम यांचा शोध लागलेला नाही. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. त्यातच काही शहरात विकासाच्या नावाखाली उभ्या असलेल्या औद्योगिक कंपन्या पुरासाठी कारणीभूत ठरत आहेत. वणीत देखील कोलेरा गाव पुराच्या पाण्यात सापडले असून अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. कोलेरा पिंपरी या गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे जलमय झालीत. या पुरासाठी वेकोलीचे डम्पिंग कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. पाण्यात गेलेल्या कोलेरा गावाजवळ एक नाला आहे. त्या नाल्याला लागूनच वेकोलीने डम्पिंग केले. यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला व पाणी गावात शिरले.
त्यामुळे हे नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित संकट असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। तसेच वेकोलीने गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। आजोबा गेले म्हणून घरी रडारड आक्रोश सुरू होता। दुसरीकडे घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि आखरीतच घडले। ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती ते आजोबा चक्क सर्वांसमोर येऊन उभे ठाकले आणि आजोबा इथं उभे तर हा मृतदेह कोणाचा म्हणून एकच खळबळ उडाली। त्यानंतर हा मृतदेह दुसऱ्यांचा असल्याचे समजताच तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील पारधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे 4 दिवसांपासून घरात कोणाला न सांगता निघून गेले होते। बेपत्ता असल्याने कुटुंबीय यांचा शोध घेत होते। त्यातच सकाळी पारधी गावाजवळ रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळून आला। ही बातमी गावात पोहोचताच गावकरी व नातेवाईक रेल्वे रुळाकडे पोहोचले। मृतदेहाचा चेहरा छिन्न विछिन्न झाल्याने तो नीट ओळखता येत नव्हता। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूर देखील पाण्याखाली सापडले आहे। इतकेच नाही तर पुन्हा 2 दिवस जर पाऊस असा सुरू राहिला तर नागपूर शहराचा सत्यानाश होईल। तेव्हा याची जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। गेली 10 वर्षे भाजपचे सरकार, त्यातच मुख्यमंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री स्वतः नागपूरचे आहेत, तरी नागपूरकरांना मागच्या वर्षी पाण्यात राहावं लागलं। जर 1 लाख कोटीचे विकास कामं झाल्याचा आपण दावा करतो तेव्हा हा विकास पाण्यात कसा गेला असा प्रश्न आमदार ठाकरेंनी उपस्थित करत सरकारची कान उघडणी केली। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।